म्हाडा घरांच्या किमतीचा वाद आता हायकोर्टामध्ये पोहोचलाय। ज्यादा रक्कम परत द्या 2023 सालच्या विजेत्यांची मागणी आहे। ज्यादा रक्कम 18% व्याजाने परत द्यावी अशी याचिकेमधून मागणी करण्यात आली आहे। याचिकेवर प्रत्युत्तर देण्यासाठी म्हाडाने वेळ मागून घेतलाय। जून महिन्याच्या अखेरीस पुढील सुनावणी होणार आहे। याचिकाकर्ता महेश शेट्टे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। म्हाडाच्या घरांच्या किमतीतील तफावती संदर्भात हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। महेश शेट्टे यांनी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्यांना म्हाडाचं घर 2023च्या लॉटरीमध्ये लागलं होतं। नेमकी याचिका काय आहे? सर 2023 मध्ये आम्ही ॲप्लिकेशन केलेलं आणि त्याच्यामध्ये आम्ही एक विनर होतो आणि त्या म्हणजे प्राईज ज्या काही होत्या त्याप्रमाणे आम्ही ते लॉटरीमधले म्हणजे घरं घेतलेली। 23-24मध्ये त्याच म्हणजे सिमिलर फ्लॅटच्या ज्यावेळी प्राईस म्हणजे आल्या, ज्यावेळी ॲडव्हर्टायझिंग करून पुन्हा ज्यावेळी लॉटरी आली त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 10 ते 25% प्राईस कमी केलं। परंतु त्याचा बेनिफिट जो आहे तो 23मध्ये ते देत नाही आहेत। त्याचं रिझन ते काही देत नाही आहेत। ते फक्त म्हणतात की तुम्ही घेतलेली आहेत घरं, त्याच्यामुळे तो तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही। म्हणजे म्हाडाचे वेगवेगळे कोड असतात, त्याच्यामध्ये त्या आमच्या स्पेसिफिक म्हणजे जे लॉटरीचे हे आहेत त्याच्यामध्ये 3 ते 4 कोड आहेत। तर त्याच्यामध्ये माझा जो कोड आहे त्याचा जी प्राईज होते 1.63 अप्रॉक्स आणि तीच प्राईज आत्ता 1.30 म्हणजे जवळजवळ 32 लॅक्सचा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे। म्हणजे 32 आज आम्ही जे काही घरं घेतलेली आहेत म्हणजे 1.63 लिटरली म्हणजे सगळ्यांकडून पैसे जमा करून त्याच्यामध्ये बँकेचं लोन करून वगैरे घरं घेतलेली आहेत। तर त्याच्या म्हाडाचा हा प्राईज म्हणजे जो डिफरन्स आहे, प्रॉफिट कमवणं हा त्यांचा ऑब्जेक्ट आहे का, किंवा त्याला जो प्राईज आहे त्याला काही बेसच नाही आहे असं वाटतंय। मनाला वाटेल ती प्राईज त्याच्यामध्ये लावणं असं म्हणजे साधारणतः दिसतंय। पुढे नरेश मचलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।